जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी भेदडक सुहास कांबळे. काल सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे दत्तकुमार खंडागळे यांची, की माझ्या पुस्तकांची फाडाफाड, माझ्या स्टॉलची तोडफोड आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केली. गमतीशीर म्हणजे त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं आहे, स्वतः कर्ज काढून, असं त्याचं म्हणणं आहे. मी कर्ज काढून पुस्तक छापलं आहे की मी भिडे गुरुजीच्या तावडीतून कसा सुटलो. मित्रांनो, कुठलंही पुस्तक असू द्या, त्या पुस्तकाच्या कव्हरवरच त्यातील आतील मजकूर, पुस्तकात काय आहे, काय येणं आहे, त्याचा उद्देश काय, यावरून लगेच समजतं. पण दत्तकुमार खंडागळे यांनी त्याच्या पुस्तकावर राजमिंडासारखा मनुस्मृतीचं समर्थन करणारा भिडे गुरुजीचं चित्र छापलं 4 कलरमध्ये मस्तपैकी, ते पण पहिल्या पानाला वरती कव्हरवर. काय उद्देश आहे त्या माणसाचा? खंडागळे, तुमचा उद्देश काय आहे? तुम्ही आतमध्ये काही लिहा हो, तुम्ही आतमध्ये काही लिहा, पण तुम्ही ज्या अर्थी कव्हरवर भिडे गुरुजीचा राजबिंडासारखा कलर पडून छापला, तुम्हाला काय सांगायचं आहे? काय सांगायचं आहे तुम्हाला? की मी भिडे गुरुजीच्या तावडीतून कसा सुटलो, की भिडे गुरुजी माझ्या तावडीतून कसे सुटले? पुस्तकाचं, कुठल्याही पुस्तकाचं त्याच्या कव्हरवर अवलोकन होत असतं. आणि तुम्ही अशी जागा निवडली की आज एक भीमा कोरेगावची जागा निवडली, बरोबर आहे, पुस्तक प्रकाशनचं. का तुम्हाला वाटलं इथं पुस्तक विकले जातील? अहो खंडागळेजी, जर त्या पुस्तकावर भिडे गुरुजीला चपल्यांचा हार असलेला जर कवर छापला असतं, आज तुम्ही कर्ज मुक्त झाला असतात. काय झालं असतात? कर्जमुक्त झाला असतात. आज तुम्ही मोठ्या दिमागात सांगताय प्रत्येक मीडियाला की बाबासाहेबांचे अनुयायी. अरे, बाबासाहेबांचे अनुयायी असं करू शकत नाही. तुम्हाला मी सांगतो, बाबासाहेबांचे अनुयायी पुस्तकाचा फाडाफोड, तोडफोड, जाळपोळ करू शकत नाही. कारण जगामध्ये एकच लोक आहेत आंबेडकर अनुयायी की ते पुस्तकांचा सन्मान करतात. लक्षात ठेवा. तुम्ही अशा फालतू कमेंट करून लोकांची माती भडकवू नका. तुम्हाला जर तिथून भिडे गुरुजीतून आमच्यात यायचं असेल तर असं काही चालणार नाही. तुम्ही लिहा, चांगले लिहा, तुमचा सन्मान केला जाईल. तुम्ही का नाही छापलं चपलेचा हार घातलेला भिडे गुरुजी किंवा कार्टून, किंवा पहिल्या पानाला तुमचं का नाही छापलं फोटो? तुमचा छापला पाहिजे होता ना, कारण ते पुस्तक तुमचं आहे, कारण तुम्ही तावडीतून सुटलेला, बरोबर ना? का नाही छापलात? तुम्हाला काय उद्देश, काय तुमचा? भिडे गुरुजीचा पहिल्या पानाला फोटो छापण्याचा उद्देश काय? तुम्ही आतमध्ये काय लिहाल हो? चांगले लिहाल, वाईट लिहाल, तो नंतरचा प्रश्न, बरोबर ना? तुम्ही साहित्यकार, संपादक साहेब, एक चांगले म्हणजे विचारवंत आहात. असं नाही केलं पाहिजे. तुम्ही उलट आंबेडकर अनुयायांचा मान सन्मान राखला नाहीये. तुम्ही त्यांचा विरोध करताय. आणि एवढ्याशा कारणाने तुम्ही काही भोंदू मीडियाला हाताशी धरून कमेंट करत राहिलात, बाईट देत राहिलात. किती योग्य आहे? पण यापुढे प्रत्येक आंबेडकरवादी अनुयायी अशा लोकांना भी घालणार नाही. तुम्ही किती टाव फोडा हो, तो विचारवंतच असणार आंबेडकरवादी अनुयायी, आणि आहे आणि राहणारच. कारण ज्या बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलेलं आहे कर्ज काढून,
ते कर्ज नंतर फेडलं आहे, ते पूर्ण इतिहास आहे. रामगोपा म्हणून बिल्डिंग आहे तिकडे दादरला, चैत्यभूमीला, आपले चैत्यभूमी हिंदू कॉलनीला. त्याचं सविस्तर नंतर मी तुम्हाला सांगेन. परंतु आंबेडकर अनुयायी असं करणार नाही. तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. तुम्ही चांगली पुस्तकं लिहा, तुमचा सन्मान केला जाईल. पण असं भिडे गुरुजीचं कवर छापून तुम्ही चांगलं मस्तपैकी हे कराल आणि आमच्या लोकांवर आंबेडकरवादी अनुयायांवर आरोप कराल, चुकीचा आहे. चला, जय संविधान, जय भीम, जय शिवराय.